स्वागताध्यक्ष, आयोजक, साहित्य अकादमी, मंचावरील सर्व श्रेष्ठ कवी आणि समोर बसलेले माझे सगळे उपस्थित बंधू भगिनी, हे निमंत्रितांचं कवी संमेलन होतं आणि त्याचा प्रत्यय कविता ऐकत असताना आपल्याला आला असेल. कवितेबद्दल काही फार बोलणार नाही, वेळ बराच झालेला आहे आणि अजूनही मला वाटते काही सत्र बाकी आहेत. त्यामुळे थेट तुमच्यासमोर एक दोन शेर आणि एक गझल सादर करतो. तू जागलान मित्रा, तू जागलान मित्रा, जर आज रातच्याला. तू जागलान मित्रा, जर आज रातच्याला, असतील यापुढेही अच्छेच दिन उशाला. तू जागलान मित्रा, जर आज रातच्याला, असतील यापुढेही अच्छेच दिन उशाला. ज्याने कुणी स्वतःला घोषित अजिंक्य केले, ज्याने कुणी स्वतःला घोषित अजिंक्य केले, डोळ्यांसमोर माझ्या मातीमध्ये मिळाला, डोळ्यांसमोर माझ्या मातीमध्ये मिळाला. मी अस्तव्यस्त आहे. आता जरी ठीकठाक असलो तर एक काळ होता माझा. मी अस्तव्यस्त आहे, आटोपशीर नाही. मी अस्तव्यस्त आहे, आटोपशीर नाही, आणि मी कधीच याची केली फिकीर नाही. मी अस्तव्यस्त आहे, आटोपशीर नाही, आणि मी कधीच याची केली फिकीर नाही. ते बोलतील आता कोण्या मला मुखाने, ते बोलतील आता कोण्या मला मुखाने. त्यांच्या धडावरी जर त्यांचेच शीर नाही, त्यांच्या धडावरी जर त्यांचेच शीर नाही. एक गझल सादर करतो. यवतमाळातलं हे दुसरं साहित्य संमेलन आहे आणि यवतमाळ जिल्हा जसा कापसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे तसा तो जागतिक पटलावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात जर आपण काही बोललो नाही तर तो आपला कृतज्ञपणा होईल. त्यामुळे ही एक सबंध गझल शेतकऱ्यांसाठी आहे. सुरुवातीचे 2-3 शेर माझे काही तरुण मित्र देखील इथे आहेत त्यांच्यासाठी, आणि नंतरची सगळी गझल शेतकऱ्यांसाठी आपण सादर करूया. पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी, पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी. गेलीस जीवा लावणी तूही जिव्हाळी शेवटी, पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी. मी सांज होई तो तुझी, मी सांज होई तो तुझी, केली प्रतीक्षा सारखी. मेसेज मग आला तुझा, बोलू सकाळी शेवटी. क्या बात है, क्या बात है, क्या मेसेज मग आला तुझा, बोलू सकाळी शेवटी. आकांत जीवाचा करून मी साध होती घातली. आकांत जीवाचा करून मी साध होती घातली. माझी तुझ्यापर्यंत पण, माझी तुझ्यापर्यंत पण, गेली न्हाळी शेवटी. पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी.
शेवटी. इथून गझलचा मूळ वेगळा आहे. आल्यान आटोक्यात ह्या आतावरी बाबी कधी, आल्यान आटोक्यात ह्या आतावरी बाबी कधी, हो फावणारे कर्ज अन, हो फावणारे कर्ज अन, कुंदा हराळी शेवटी. पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी. राशी तुरीच्या काढल्या त्याने जरी शेतातुनी, राशी तुरीच्या काढल्या त्याने जरी शेतातुनी, सालात याही पाहिल्या, सालात याही पाहिल्या त्याने न डाळी शेवटी. क्या बात है, क्या बात है. पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी. आश्वासने ज्यांनी दिली, आश्वासने ज्यांनी दिली, कोणीच नाही पाळली. आश्वासने ज्यांनी दिली, कोणीच नाही पाळली. सारी निघाली बेडके, मेंढक्या, सारी निघाली बेडके, ही पावसाळी शेवटी. क्या बात है, क्या बात है. बहुत सही. सारी पुन्हा एकदा निघाली सर. बेडके. आश्वासने ज्यांनी दिली, कोणीच नाही पाळली. आश्वासने ज्यांनी दिली, कोणीच नाही पाळली. सारी निघाली बेडके, ही पावसाळी शेवटी. मी कास्तकारीच्या अशा गावात आता राहतो, मी कास्तकारीच्या अशा गावात आता राहतो. अंधार येते घेऊनी, अंधार येते घेऊनी, जेथे दिवाळी शेवटी. पाऱ्याप्रमाणे राहिली नामा निराळी शेवटी. आत्महत्यांचा एक संदर्भ आहे बघा. झाडावरी मी टांगला, झाडावरी मी टांगला, हा देह जेव्हा आपुला. झाडावरी मी टांगला, हा देह जेव्हा आपुला. डोळ्यापुढे आल्या तशा, डोळ्यापुढे आल्या तशा, ह्या लेक बाळी शेवटी. क्या बात है, क्या बात है. झाडावरी मी टांगला, हा देह जेव्हा आपुला. डोळ्यांपुढे आल्या तशा, ह्या लेक बाळी शेवटी. निष्पन्न चर्चेतून जर झाले न काही आजही, निष्पन्न चर्चेतून जर झाले न काही आजही, देशामध्ये माजेल ह्या मग रणधुमाळी शेवटी.
देशामध्ये माजेल ह्या मग रणधुमाळी शेवटी. शेवटचा शेर समारोप करतो. हे जीव चिंता क्रांत अन साऱ्या घराला टांगणी. हे जीव चिंता क्रांत अन साऱ्या घराला टांगणी. कोणावरी केव्हा अशी, कोणावरी केव्हा अशी येवो